नमस्कार. आज आपण एक अशा पुस्तक मालिकेबद्दल बोलणार आहोत जिने 90च्या दशकातल्या म्हणजेच अनेकांच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही एकदम जागवलं होतं. हां, R.L. स्टाईनची गूजबम्प्स मालिका, बरोबर? अगदी. आपल्याकडे काही लेख आणि नोंदी आहेत ज्या या मालिकेबद्दल बरीच माहिती देतात, तिची लोकप्रियता वगैरे. हो, तर आज आपण जरा त्यामध्ये खोलवर जाऊया, बघूया काय काय सापडतंय. नक्कीच. म्हणजे फक्त कथा आठवण्यापेक्षा त्या का चालल्या हे बघणं जास्त इंटरेस्टिंग आहे, नाही का? बरोबर. स्टाईनचं ते सूत्र काय होतं, म्हणजे मुलांना इतकं का आवडायचं ते? भीती, विनोद, थरार हे सगळं कसं एकत्र आणलं त्यांनी? आणि नकळतपणे त्यातून काय शिकायला मिळालं मुलांना, हा पण एक मुद्दा आहे. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. गूजबम्प्सचं जग कसं होतं, एकदम आपल्यासारखं, म्हणजे शाळा, मित्र, घर. हो, रोजचं आयुष्य. पण मग त्यात हळूच काहीतरी अमानवी, भीतीदायक यायचं. आणि स्टाईनची भाषा अगदी सोपी, थेट. हो ना. आणि प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी ती उत्सुकता, म्हणजे पुढचं पान वाचल्याशिवाय चैनच नाही. ती हुक जबरदस्त होती त्यांची. आणि पात्र साधारण 12 वर्षांची मुलं जी अचानक एका विचित्र परिस्थितीत अडकतात. आणि भीती कुठे असते तर अगदी जवळ, घरात, तळघरात, खेळण्यात. हां, हेच महत्वाचं. ओळखीच्या सुरक्षित वाटणाऱ्या गोष्टींमधूनच धोका निर्माण होतो. त्याला तुम्ही म्हणालात तसं ओळखीच्या गोष्टींचा विश्वासघात. बरोबर. बिट्रेयल ऑफ द फॅमिलियर हे मानसशास्त्रीय दृष्ट्या खूप परिणामकारक आहे, कारण ते आपल्या सुरक्षिततेच्या भावनेलाच हात घालतं. सुरुवातीची काही पुस्तकं आठवतात का? वेलकम टू डेड हाऊस, पहिलंच पुस्तक. हो, नवीन घर, नवीन गाव. आणि मग कळतं की गावातले सगळे लोक म्हणजे मृत आहेत. कायच्या काय, ती कल्पनाच किती भयानक आहे. एकटेपणा, असहायता. नक्कीच. मग ते स्टे आउट ऑफ द बेसमेंट. हां, इथे तर भीती अजून जवळ येते. घरातल्याच व्यक्तीबद्दल संशय. वडील नक्की माणूस आहेत की ती वनस्पती? अगदी. म्हणजे कुटुंबातला विश्वासच धोक्यात येतो. जी व्यक्ती आपली काळजी घेते तीच धोकादायक असू शकते. ही कल्पनाच अस्वस्थ करते. आणि मॉन्स्टर ब्लड, तो हिरवा चिकट पदार्थ जो वाढतच जातो. हो, त्यात ती अनियंत्रित होण्याची भीती आहे. म्हणजे काहीतरी नियंत्रणाबाहेर जाते आणि ते सगळं गिळायला बघतंय. त्यात थोडा विनोद पण होता, पण तरी भीतीदायकच. यातून काही गोष्टी स्पष्ट होतात, नाही का? एक म्हणजे मुलांचं कुतूहलच त्यांना अनेकदा संकटात टाकतं. बरोबर. तळघरात काय आहे, जुन्या कॅमेऱ्यांनी काय होतं. हीच उत्सुकता त्यांना धोक्याकडे नेते. आणि दुसरं म्हणजे मोठी माणसं. ते सहसा मदतीला नसतात किंवा त्यांना मुलांवर विश्वासच नसतो. अगदी. त्यामुळे मुलांना स्वतःच सगळं करावं लागतं, धैर्य दाखवावं लागतं. यातून एक प्रकारे ते सक्षम होतात नाही का, नकळतपणे. एम्पॉवरमेंट, बरोबर. स्वतःचे हिरो बनतात ते. आणि मग काही कथा तर म्हणजे अजरामर झाल्या. द हॉन्टेड मास्क, हां, कार्ली बेथची कथा. तो मुखवटा फक्त भीतीदायक नव्हता, मला वाटतं ओळख गमावण्याची भीती. हो. आणि रागाच्या आहारी जाण्याची. तो मुखवटा घातल्यावर ती बदलते. जणू काही तो मुखवटाच तिच्यावर कंट्रोल मिळवतो. अगदी. स्वतःवरचं नियंत्रण सुटण्याची भीती. म्हणजे तो मुखवटा म्हणजे काय? आपण बदला घेण्यासाठी किंवा इतरांना दाखवण्यासाठी लावलेला खोटा चेहरा. जो इतका चिकटतो की आपला खरा चेहराच हरवून जातो. बरोबर. हे मुलांच्या मनातल्या असुरक्षितेशी जोडलेलं आहे. आणि अर्थातच स्लॅपी. स्लॅपी. त्याला कसं विसरणार? नाईट ऑफ द लिव्हिंग डमी. तो तर गुजबम्प्सचा चेहराच बनला की नाही. हो ना. बोलणारा बावला, जिवंत होणारा आणि वाईट गोष्टी करणारा. आपण ज्या वस्तूंना कंट्रोल करतो असं वाटतं, त्या उलट आपल्यावर कंट्रोल मिळवतात. ही कल्पनाच मुळात भारी आहे. आणि स्लॅपी फक्त एका कथेपुरता नाही राहिला. नाही, तो तर सिम्बॉल बनला. हो. निर्जीव वस्तूंमधलं दुष्टत्व म्हणा किंवा आपल्याच मनातल्या वाईट इच्छा, त्याचं प्रतीक. आणि त्याचं ते वाक्य. हु आर यू कॉलिंग डमी. आजही आठवते. हे पात्र इतकं का यशस्वी झालं? हां, कारण ते आपल्या वस्तूंच्या जगातल्या स्थानालाच आव्हान देतं. अजून एक आठवते, द वेअरवुल्फ ऑफ फीवर स्वॅम्प. हां, दलदलीच्या भागातलं घर, रात्रीचे आवाज. आणि मग तो लांडगा, म्हणजे माणूस की लांडगा. यात पण फक्त बाहेरच्या राक्षसाची भीती नाहीये. आपल्या आतही काहीतरी पाशवी असू शकतं, अनियंत्रित, याची भीती आहे. आणि त्या कथेचा शेवट पण. हो, तो पण महत्वाचा आहे. ज्याला घाबरत असतो तेच आपण बनतो. ट्रान्सफॉर्मेशन. हे भीतीदायक आहे, पण त्यात कुठेतरी एक स्वीकृती पण आहे. स्टाईन इथे भीती आणि आपलेपणा यातली ती धुसर रेषा दाखवतात. आणि से चीज अँड डाय,
तो कॅमेरा. अरे हो, जो भविष्यकाळातल्या वाईट घटनांचे फोटो काढतो. नशिबावर आपलं नियंत्रण नाही ही भावना किती अस्वस्थ करणारी आहे. बरोबर, म्हणजे भविष्य दिसतंय पण फक्त वाईटच. आपण काहीही केलं तरी ते घडणारच असेल तर. इथे नियती आणि कर्माचे परिणाम यातला तो तणाव आहे. आणि तंत्रज्ञानाचा धोकादायक वापर किंवा ज्ञानाचं ओझं. म्हणजे भविष्य माहीत असणं चांगलं की वाईट हा प्रश्न येतोच. अगदी, म्हणजे या कथा फक्त वरवरच्या भीतीबद्दल नाहीत. नाही, त्या मुलांच्या मनात खोलवरच्या चिंता असतात. ओळख बदलण्याची भीती, दुर्लक्ष होण्याची भीती. चुकांचे परिणाम भोगण्याची भीती. या सगळ्याला स्टाईन राक्षसांच्या रूपात मांडतात. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्या मानसशास्त्रीय पातळीवर काम करतात. बरोबर. स्लॅपी, हॉन्टेड मास्क, मॉन्स्टर ब्लड हे फक्त राक्षस नाहीत, ती रूपक आहेत, मेटाफर्स. मुलांच्या आतल्या भीतीची. हो, आणि प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी तो छोटा धक्का, मिनी क्लिफहँगर. तो फक्त उत्सुकता नाही वाढवत. नाही, तो वाचकाला त्या जगात गुंतवून ठेवतो, पण एका सुरक्षित अंतरावरून. मूळ मालिका इतकी यशस्वी झाल्यावर स्टाईन थांबले नाहीत अर्थातच. नाही, त्यांनी ते जग अजून वाढवलं. गूजबम्प सिरीज 2000 आली. त्यात कथा थोड्या जास्त गडद झाल्या असं म्हणतायत. हो, थोड्या जास्त इंटेन्स. कदाचित वाचकही मोठे झाले होते तोवर. मग आलं गुजबम्स हॉररलँड. ते भयानक अम्युजमेंट पार्क. हां, हॉररलँड, जिथे जुने आणि नवीन विलन एकत्र येतात. ती कल्पना भारी होती. म्हणजे सगळ्या कथा एका जगात घडतायत. अगदी, त्याने कनेक्शन आलं सगळ्या कथांमध्ये. एक युनिव्हर्स तयार झालं. मार्वेल सारखं. हां, बरोबर. गुजबम्स युनिव्हर्स. आणि स्लॅपीसारख्या पात्रांना अजून डेप्थ मिळाली. स्टाईनने त्यात स्वतःच्याच कथांवर पण गमतीशीर कमेंट्स केल्या होत्या. हो, त्यामुळे अजून मजा आली. आणि ती गिव्ह युअर सेल्फ गुजबम्स मालिका. अरे हो, निवडा तुमचे साहस. चूज युअर ओन ॲडव्हेंचर. तूही तळघरात जाणार की पळून? पान नंबर बदला. ती खूपच इंटरॅक्टिव्ह होती. वाचक स्वतः कथेचा भाग बनायचा. आणि प्रत्येक निवडीचा परिणाम वेगळा. यातून ते शिकायला मिळायचं की प्रत्येक निवडीला जबाबदारी असते, परिणाम असतात, पण खेळकर पद्धतीने. चुकीचा निर्णय घेतला तरी शेवट अनेकदा विनोदी असायचा. हो, म्हणजे जबाबदारी आणि परिणाम हे पण नकळतपणे मुलांपर्यंत पोहोचलं. स्टाईनच्या लेखनाबद्दल बोलायचं तर शैली अगदी साधी पण पकड घेणारी. छोटी वाक्य, वेगवान घटनाक्रम, सततची उत्सुकता. आणि भीती व विनोद ह्यांचं ते मिश्रण परफेक्ट. चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. म्हणूनच टीव्ही मालिका, चित्रपट पण चालले. नक्कीच. आणि ह्या मालिकेचा सांस्कृतिक प्रभाव तर प्रचंड आहे. हो ना, एका पिढीला वाचनाची गोडी लावली तिने. अगदी. जी मुलं कदाचित पुस्तकं वाचत नसतील ती गूजबम्प्समुळे वाचक बनली. आणि महत्वाचं म्हणजे तिने सुरक्षित भीती अनुभवायला शिकवलं. सुरक्षित भीती म्हणजे काय नेमका? म्हणजे अशी भीती जी तुम्ही अनुभवता, पण तुम्हाला आतून माहीत असतं की तुम्ही खरखरच सुरक्षित आहात. अच्छा, रोलर कोस्टर सारखं. अगदी तसंच. भीती वाटते, अंगावर काटा येतो, पण माहीत असतं की खाली उतरल्यावर आपण ठीक असू. गूजबम्प्स वाचताना भीती वाटते, पण पुस्तकं बंद केलं की आपण आपल्या खोलीत सुरक्षित असतो. हा अनुभव महत्वाचा आहे. हो, कारण यातून मुलांना भीतीला सामोरं जायला, तिच्यावर नियंत्रण मिळवायला शिकायला मिळतं. भावनिक लवचिकता वाढते, इमोशनल रेझिलियन्स. म्हणजे भीती फक्त टाळायची नसते, तर तिला समजून घ्यायचं असतं, तिच्यावर मात करायची असते. हे गुजबम्प्सने दाखवलं. आणि हे पण दाखवलं की मुलांच्या कथांमध्येही गंभीर विषय हाताळता येतात. ओळख गमावणं, नियंत्रण सुटणं, एकटेपणा. हे सगळं थरारक आणि विनोदी पद्धतीने मांडलं. भूत, राक्षस हे फक्त वरवरचे घटक आहेत. त्यामागे मुलांच्या खऱ्या चिंता आणि भीती आहेत. म्हणजे गुजबम्प्स फक्त भीतीदायक कथा नाहीत, त्या धैर्याबद्दल आहेत, आव्हानं स्वीकारण्याबद्दल आहेत. आणि स्वतःच्या हिमतीवर मार्ग काढण्याबद्दल. मोठी माणसं मदतीला नसतानाही लहान मुलं काय काय करतात. हो, मानसशास्त्रीय दृष्ट्या त्यांचं महत्त्व हेच आहे. त्या मुलांच्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहेत. स्लॅपी म्हणजे फक्त बाहुला नाही, तो नियंत्रण सुटण्याची भीती आहे. हॉन्टेड मास्क म्हणजे ओळख हरवण्याची भीती. या कथा सांगतात की भीती वाढणं आहे, पण त्यावर मात करता येते. हेच त्यांचं यश आहे, जे आजही टिकून आहे. या सगळ्या चर्चेतून एक विचार येतोय मनात. गुजबम्प्समधल्या ज्या कल्पना आहेत, वस्तूंचं जिवंत होणं, तंत्रज्ञानाचा धोका, ओळख बदलणं, त्या आजच्या जगात म्हणजे या डिजिटल युगात जास्त लागू पडतात असं वाटतं का? हां, खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे. म्हणजे सोशल मीडिया प्रोफाईल आपला हॉन्टेड मास्क बनू शकतो किंवा स्मार्ट डिव्हाइसेस स्लॅपीसारखे नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. नक्कीच. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. स्टाईनने ज्या मूळ मानवी भीतींना हात घातला, नियंत्रण गमावणं, ओळख हरवणं,
अनोळखी गोष्टींचा धोका त्या कालातीत आहेत. बरोबर. आज कदाचित त्याचं रूप बदललं असेल. व्हर्च्युअल जगातली ओळख, AI, सतत कनेक्टेड असण्याची असुरक्षितता, या सगळ्यामध्ये गुजबम्सच्या कथांचे पडसाद ऐकू येतात. तंत्रज्ञान बदललं, पण भीतीचं मूळ तेच आहे. अगदी. तर आजच्या या चर्चेतून आपण गुजबम्स मालिकेचे बरेच पैलू पाहिले. स्टाईनची शैली, कथांमागचं मानसशास्त्र, तिचा प्रभाव आणि तिचं आजही असलेलं महत्त्व. हो. आशा आहे की या विश्लेषणातून या मालिकेबद्दलची समज अजून वाढली असेल आणि कदाचित काही जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या असतील. नक्कीच झाले असणार. त्या अंगावर शहारा आणणाऱ्या पण तरी हव्याहव्याशा वाटणाऱ्या कथा. भीतीसोबत खेळायला शिकवणाऱ्या या कथांचं गारूड आजही कायम आहे.